नमस्कार, माझे नाव महेंद्र वायकूर, US ॲग्रेसिव्ह प्रतिनिधी, हेडक्वार्टर पांढुर्णा. आज आपण पांढुर्णा या तालुक्यामध्ये एका गावामध्ये थोडीशी चर्चा करणाऱ्या शेतकऱ्यासोबत 1 to 1 फार्मर ॲक्टिव्हिटी होती आमची. ते 1 to 1 फार्मरसाठी आपण सगळ्या गावातले जे गावखारी आहे त्या गावखारीमध्ये सगळ्यांना गोळा करून आपण थोडीशी चर्चा करणार आहे कपाशीच्या या वनावर. या नमस्कार. नमस्कार जी. तर सगळ्यात पहिले तुमची समस्या सांगा, काय मागणी आहे तुमची ज्या आजच्या प्लॉटला आहे. यांची मागणी होती की लाल्या जो आहे, लाल्या आलेला आहे, पण आपण जे आहे लाल्या आजच्या कंडिशनला नोव्हेंबर महिन्यामध्ये लाल्या येत नाही, तर थोडीशी लाल्या ही यांच्या जो भ्रम आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये जो लाल्या येणार आहे हा भ्रम काढणार आहे. तर नमस्कार. तर आजच्या या इकडे दाखवा थोडंसं. हे जे झाड आहे, आज तुम्ही जर ह्या पानाला दाखवा, इकडे आणा पानं. हां, हे जे पानं आहे, हे जे पिवळे पानं हे वगैरे आहे, तर यांना हे लोक लाल्या म्हणते आहे, किंवा ही जे आहे ह्या पानाला हे लोक लाल्या म्हणतात. तर हे लाल्या नसून हे एक बुरशी आहे. आता याचे बुरशीचे हे आहे, ह्याच्यात 2 प्रकारचे आहे. आपण सांगू याच्यावर थोडंसं स्पष्टीकरण. हे जे पिवळं जे पान आहे, हे पिवळं पान हे आहे बोरांची कमी, बरोबर आहे. कॅल्शियम आणि बोरांची कमी आहे, इथं मायक्रोन्यूटनची आहे. पिवळं पान हे बुरशीचे आहे प्रकार आहे. फर्स्ट स्टेज आहे. त्यानंतर तुमचे जे आहे लालसर पान हे आहे कॅल्शियमची कमतरता. कॅल्शियमनं ही लाल पान होती. ह्या वावरात जे आहे, ह्या प्लॉटला जे आहे आजच्या खडी फसलमध्ये हे दाखवू शकता. हे जे आहे कॅल्शियमची कमी आहे. कॅल्शियम जर तुमच्या ह्या आता देऊन काय फायदा नाही. त्या टायमात जर कॅल्शियम भेटलं असतं तर हे तुम्हाला इथं हा लालसर पान दिसलं नसतं. मारलं कॅल्शियम, बोरॉन मारलं होतं, मायक्रोन्यूटन मारलं, मग हे असं व्हायला नव्हतं पाहिजे. तर एक वेळा मारल्यानं न होत, दुसरी वेळा पण मारल्या जाते. आपण एक वेळा जेवण केल्यानं आहोत, ज्या टायमावर असते त्या गरजा ते देणंच पडते. तर हे मायक्रोन्यूटनची कमी आहे. सरळ प्रकार जर हा चिलेटरी मायक्रोन्यूटन भेटते मार्केटमध्ये, त्याच्यात सगळं मिक्सर असते. तर चिलेटरी मायक्रोन्यूटन जरी मारलं तरी ह्या समस्या बचाव होऊ शकतो आपण. त्यानंतर विषय होता तिसरा, कुठला होता आपला सांगा का? हा, बोंडअळी. तर बोंडअळीसाठी तुम्ही जे आहे अर्ली व्हरायटी लावा. अर्ली व्हरायटी लावा तुम्ही, त्याच्या कारणानंतर लवकर येईन तिचे वाण, कापूस लवकर घरात येईन आपला. आणि ते जे जानेवारी फरवरीच्या जो स्टेज असते डिसेंबर नंतरच्या, तो बोंडअळीच्या जर्नी असते. तर आजच्या कंडिशनला तर मराठवाड्यामध्ये जळगावमध्ये बोंडअळी शिरलेली आहे. तरी आपल्या इकडे न शिरू तर थोडंसं तुमची जे आहे निमोडियर किंवा चांगल्या कुठल्याही कंपनीचं सायपरमेथ्रिन, प्रोफेक्ट सुपर, डेल्टा सायपरमेथ्रिन अशासारखे थोडंसं औषध मारून घ्या. बोंडअळीसाठी सिंगल फवारा. मी असं नाही म्हणत काय हे, पण बोंडअळीसाठी तरी सिंगल फवारा मारा. हे जे आहे तुमच्या ह्या लाल्याच्या नाही आहे, ह्या लाल्या नाही आहे. आणि जे पान आहे ह्या पानाची वय झालेली आहे. वय झाली आहे तर ते आपला कलर दाखवल्याच्या नंतर पुरं लाल पिवळं पडत ना ते गडत. तर हे जे वय झालेले पानं हे होणारच आहे, कारण हे बारिशचे पानं हे याला आपण पकडू. ह्या शेंड्यावरचे जे आहे हे बुरशी, शेंड्यावरच्या जो आहे हे शेंड्यावरच्या पकडल्या जाईन आपल्याला. हा रोग आहे पाहिजे. ते खांटी तुटली तरी टेन्शन नको घ्या, कारण हे बोंड पक्ष करा. आणि तुमचे जे आहे शेंडे तोडणं मोस्ट इम्पॉर्टंट करा, कारण शेंडे ज्याचे वावरातले शेंडे तोडा तर तुमचे जे बोंड आहे ना ते पूर्ण हे घे. आणि त्यानंतर तुमची जे सिरीज आहे हे कुठलं वाहन आहे पाटील? अच्छा, 169 कोणा कंपनीचे आहे? राशीचं. हे राशीचं जे वाहन आहे हे कंपनी कुठलीही असो, अर्ली व्हरायटी लावा आणि शेंडे तोडा तुम्ही वारंवार. आता जो विषय होता आपला तुरीचा, हे पराठीपासून क्लिअर झाला का हे बुरशी. त्यानंतर तुमचे जे हे बुरशी आहे हे एक औषध येते नेटिओ नावाचे, बाहेर कंपनीचे औषध येते. नेटिओ नावाची जे औषधे आहेत ते तुम्ही 2 स्प्रेमध्ये जर फवारे केले नेटिओचे, तर हे जे बुरशी आहे येणार नाही, तुमचे लाल पाणी येणार नाही. येईन केव्हा? जानेवारीमध्ये. डिसेंबरच्या एंडिंग आणि जानेवारीच्या स्टार्टिंगला हे औषधी. तेव्हापर्यंत आपला 70% कापूस जो आहे आपल्या घरात राहते. त्याच्यानंतर आलाही तरी चालते बरं, घरात येऊन जाते, आपल्या वावरात नाही घरात येऊन जाते तो 70%. तर हे एक बुरशी आहे. पुढच्या वर्षी थोडंसं सांभाळणं घ्या. बोंडअळीसाठी अर्ली व्हरायटी लावा. US चं 7067 आहे. एक US न नवीन व्हेरायटी काढली आहे 4823 नावाची, खूप जबरदस्त आहे. गॅरंटी देतो त्या व्हेरायटीची. लाईव्ह प्लॉट आहे. मारुडी ह्या गावामध्ये होता. हां, तिगाव मारुडी जे आहे ते गाव आहे. तर त्या गावामध्ये तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये तो प्लॉट. 100 ते 150 पाती आहे त्या झाडाला. 70 ते 80 जे आहे ना बोंड पॅक आहे ना, लवकर येणारं वाहन आहे. त्यानंतर तुमची HDPS पद्धत न क्लोज स्पेसिंगमध्ये बी चालू शकतात. आता जे उत्पन्न वाढायचे आहे हे तुमचे बरोबर आहे पट्टा पद्धत आहे. आपल्याला पट्टा पद्धतवर येणं जरुरी आहे, कारण पट्टा पद्धतीवर आपलं उत्पन्न वाढते. पट्टा पद्धतीच्या झाडाला 25-30 बोंड कापी आहे.
चौफुलीच्या 50 बोंड कामाचे आहे, पण पट्टा पद्धतीतले 30 बोंड कापी आहे आपल्याला. 30 बोंड जरी राहिले तर तुमचे उत्पन्न वाढते. आता विषय जो आहे, आणखी कुठले विषय आहे? तुरीच्या. तर या इकडे. तर सगळ्यात पहिले आणा इकडे. मी माहिती दिलेली आहे त्यापासून तुम्ही लोक सॅटिस्फाईड आहे सगळं सांगा, जोरात बोला कॅमेरामध्ये, कारण ह्या युट्यूबवर जाणार आहे. युट्यूबवर आपले तुम्ही लोक दिसणार आहे सगळे. आता वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आम्ही बूस्ट करतो रील. तर तुम्ही सॅटिस्फाईड आहे, थोडंसं जोरानं बोला, आवाज येऊ द्या. बिलकुल. तर पुढच्या वर्षी थोडीशी काळजी घ्या. मी इथंच मला बोलणं संपवतो. आणि ज्या काही ह्या तुम्हाला जे सांगितले आहे काही बोंडअडी पासून ज्या अर्ली व्हरायटी आहेत त्याचे चॉईस करा, किंवा उत्पन्न वाढवायचे आहे तर पट्टा पद्धतवर या, चौफुलीवर न येता. पट्टा पद्धतसाठी वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत. थोडंसं दुकानदाराला किंवा तुमच्या गावात थोडीशी चर्चा करा. ज्यांनी लावला आहे, त्यांनी यील्ड घेतला आहे, म्हणजे उत्पन्न घेतलं आहे, त्यांच्यासोबत थोडंसं चर्चा केली तर ते व्हेरायटीमध्ये फसणार नाही तुम्ही. पट्टा पद्धतीसाठी सगळ्या व्हेरायट्या सगळ्या चालणार नाही. त्या सिलेक्टेड असते. काही फवारा मारून काय फायदा आहे का? आता कंडिशन, आजच्या कंडिशनला काही फवारा नाही मारायचे. जसं आहे तसं राहू द्यायचं. जे कापूस येते तो विजाचे प्लॉट तसा व्यवस्थित आहे. हा जो आहे हा बुरशीचा प्रकार आहे. नाही तो नाही, तसंच नाही आपलं बोंड प्लॉट आजही